छत्रपती संभाजीनगर मधील आपण हे चित्र बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात LPG गॅस भरण्यासाठी रिक्षांची लाईन लागलेली आहे। अक्षरशः सकाळपासून या ठिकाणी रिक्षावाले येतात आणि गॅस भरण्यासाठी या ठिकाणी लाईन लावून उभे असतात। आपण हे गॅस स्टेशन आहे आणि या ठिकाणी LPG गॅस भरण्यासाठी रिक्षा या ठिकाणी येत असतात। आपण या ठिकाणी दूरपर्यंत बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी रिक्षांची लाईन लागलेली आहे। जवळपास LPG गॅस आहे तो पण जवळपास 36 रुपयानं वाढल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला भेटतं आणि हे गोरगरीब रिक्षावाले असताना त्यांचं या रिक्षावर पोट असताना आज त्यांना या ठिकाणी 7 ते 8 तासापासून या ठिकाणी लाईनमध्ये उभं राहावं लागतं आणि LPG गॅस तुटवड्याचा सामना करावा लागतो। अशा प्रकारचे हजारो रिक्षा सध्या वेगवेगळ्या पंपावर या ठिकाणी लाईनीत उभे आहेत। आपल्या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही रिक्षा चालक आहेत। दादा कब से खड़े रिक्शा लाइन पे? 1 घंटा हो रहा सर, 1 घंटा हो रहा। मिलता है गैस? मिलता लेकिन वो परेशानी पूरे शहर में 3 पेट्रोल पंप चालू है। अभी 1 घंटा 2 घंटे आराम से लग रहे 2 घंटे। गैस ही महंगा होगा ना। गैस तो महंगा हो गया, कितना महंगा हुआ? अभी 95 रुपये रेट चल रहा है। 96 रुपये। 36 रुपये बढ़ गया रेट। हाँ, आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिक्षावाले या ठिकाणी आहेत आणि त्यांचा एकच प्रॉब्लेम आहे की गॅस वेळेवर मिळाला पाहिजे, परंतु गॅस वेळेवर मिळत नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना सकाळीच या ठिकाणी येऊन लाईनमध्ये उभं राहावं लागतं आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे। तसंच LPG गॅसचे दर वाढल्यामुळे रिक्षा भाड्यात कुठलेही दर वाढले नसल्याचे रिक्षा चालकांचे या ठिकाणी म्हणणं आहे। आपल्यासोबत दुसरे रिक्षा चालक आहेत। दादा कब से लाइन में खड़े और क्या दिक्कत हो रही? सर देखिए, सुबह 3 घंटे से हम लाइन में खड़े हुए अभी, और अभी तक हमारे गैस का कुछ अभी मिलने का चांस नहीं है। अभी कभी भी गैस ख़त्म हो जाता और कोई लीडर कोई इस पर तवज्जो दे रहे नहीं पब्लिक तर। पूरे ड्रायव्हर परेशान आहे, स्कूल शाळेंचे मुले असतात, त्यांच्या ड्युटी असतात, सगळे आम्हाला काही पण कळना आता काय करायचे। तुम कब से खड़े? मेरे को हो गए 2-2.5 घंटे, अभी तक नंबर नहीं आया गाड़ी का। कितना बढ़ा है गैस का रेट? गैस का रेट बढ़ गया 105। गैस का रेट जैसा जैसा दिन हो रहा है वैसा वैसा भाव बढ़ा रहे हो। इस पर कोई ध्यान दे रहा नहीं, कोई लीडर कोई अध्यक्ष कोई ध्यान दे रहा नहीं इसमें। भाड़े के भाव बढ़े क्या? भाड़े कोई देने की जरूरत नहीं, भाड़ा कोई दे रहा नहीं, बोलता वही रेट रिंगा बोले। अभी तो मैं वही रेट में आया, अभी वही रेट रिंगा बोले। जे सर्व रिक्षा चालक आहेत यांची एकच मागणी आहे की वेळेत गॅस भेटला पाहिजे आणि जे रिक्षाचे भाडं आहे ते पण वाढून भेटलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरामन विकीसह संजय, सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।